10वीचा निकाल लागला आणि यशस्वी अगदी आनंदाने डॉक्टर अभयच्या केबिनमध्ये पेढे घेऊन आला. त्यांना पेढे देऊन यशस्वीने नमस्कार केला. तो जिल्ह्यातून पहिला आलेला 98% घेऊन, आणि आता पुढे त्याला सुद्धा त्यांच्यासारखे डॉक्टर व्हायचे आहे आणि त्यासाठी लागेल तेवढी मेहनत करायची त्याच्या मनाची पूर्ण तयारी आहे, हे त्याने अगदी ठासून त्यांना सांगितले. डॉक्टर अभयने यशस्वीला अगदी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या सकारात्मक वृत्तीचे कौतुक करत त्यांनी त्याची पाठ थोपटली. त्यांच्याजवळ असलेला महागडा पेन त्यांनी यशस्वीला भेट म्हणून दिला. डॉक्टरांचे त्याने मनापासून आभार मानले आणि यशस्वी गेला. आज यशस्वीला बघून डॉक्टर अभय खूप खुश होते. त्याची योग्य दिशेने सुरू असलेली वाटचाल त्यांना सुखावून गेली होती. यशस्वी केबिनमधून गेला आणि 8 महिन्यांपूर्वीचा प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. रात्रीची वेळ, शेवटचे 2-3 पेशंट उरलेले. ते आटोपले की झाले, चला भराभर उरकूया असा विचार करत डॉक्टर अभय कामाला लागले. आतला पेशंट गेला आणि यशस्वी त्याच्या वडिलांसोबत आत आला. त्याच्या वडिलांनी सांगितलेले असे: यशस्वी आता 10व्या वर्गात होता. कोरोनाच्या ऑनलाईन क्लासेसमुळे स्मार्टफोन त्याला वडिलांनी घेऊन दिला होता. पण या काळात आणि गुगलवरची माहिती बघून त्याला त्याचे शरीर, अवयव थोडे वेगळे आहेत असे जाणवायला लागले. त्याने त्यासाठी पुन्हा गुगल सर्च केले. तेव्हा असं असण्याचं एक कारण कॅन्सर सुद्धा असू शकते असं त्याच्या वाचनात आलं आणि त्याच्या मनात त्याला कॅन्सर तर नाही ना, ही शंका मूळ धरू लागली. त्याचा अभ्यास, खाणं पिणं, अगदी साऱ्या गोष्टींवरून लक्षच उडलं. त्याच्यातील तो बदल इतका ठळक होता की आता पालकांना सुद्धा त्याच्या वागण्याची चिंता वाटू लागली. शाळा नुकतीच सुरू झाली होती. 10वीचे वर्ष होते आणि पोराचे वागणे हे असे. त्याचे वडील अतिशय चिंतित झाले होते. त्याचे काय बिनसले काही कळत नव्हते. बाबांनी मग त्याला शाळेत शिक्षक रागावले का, मित्रांशी भांडण झाले का, कुणी दुसरा काही त्रास देतो का, सारी चौकशी केली, पण उत्तर मात्र नाहीच. अन वागण्यात सुद्धा काहीच फरक नाही. आता मात्र वडिलांची चिंता वाढत गेली. त्यांनी मग त्याला फिरवून आणण्याच्या बहाण्याने बाहेर नेले आणि खूप समजावून मनातले बोलण्यास राजी केले. तेव्हा कुठे त्याने बिचकत मनातली शंका बोलून दाखवली आणि वडील काळजीपोटी लगोलग त्याला डॉक्टर अभयकडे घेऊन आले होते. डॉक्टर अभयने त्याला तपासले तेव्हा त्यांना पण थोडा वेगळा प्रकार असण्याची शंका वाटली आणि त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी करायला सांगितले. दुसऱ्या दिवशी सोनोग्राफीचे रिझल्ट्स इतके शॉकिंग होते की यशस्वीच्या आयुष्यात धरणीकंपच जणू. सोनोग्राफीच्या रिपोर्ट्सनुसार त्याला टेस्टीज आणि सेमिनल वेसिकल नावाचा अवयव, ज्यात शुक्राणू काही काळासाठी स्टोअर असतात, हे दोन्ही अवयव नव्हतेच. तिथून पुढे यशस्वीची रवानगी सर्जन आणि न्यूरोलॉजिस्टकडे झाली. प्रथम दर्शनी न दिसणारे अवयव शरीरात इतरत्र कुठे आहेत का याचीही चाचणी MRI द्वारा करण्यात आली. पण सगळेच व्यर्थ होते. डॉक्टर यशस्वीला बाहेर बसवून वडिलांना सगळे सांगायचे. त्यामुळे त्याच्याही मनात आपल्याला काहीतरी मोठे झाले आहे हे पक्के दृढ झाले होते. यशस्वी हा एकतर अत्यंत गुणी मुलगा होता. अभ्यासात नेहमीच अव्वल, सोबतच खेळ आणि इतरही गोष्टींमध्ये त्याची असलेली प्रगती अतिशय स्तुत्यच असायची. त्याच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाने त्याने अनेक ट्रॉफी जिंकलेल्या आणि अशा या आपल्या मुलाच्या नशिबी असा दुर्दैवी योग यावा यामुळे वडील फारच हवालदिल झाले होते. स्वतःला सांभाळावे की मुलाला त्यांना कळत नव्हते. एकतर यशस्वी हा त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा होता
त्यांना पहिल्या पत्नीपासून मुलं झालेली नव्हती. लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या पत्नीला झालेले अपत्य म्हणजे यशस्वी होते. या घटनेने यशस्वीच्या बाबांच्या जुन्या जखमेवरची खपली उघडल्यासारखी झाली होती. 10 वर्ष लोकांच्या झेललेल्या संशयित नजरा आणि दुसऱ्या लग्नाच्या वेळी त्यांना मुलगी देताना लोकांच्या मनात असलेले प्रश्नचिन्ह सारे आज पुन्हा फेर धरून त्यांच्यासमोर नाचू लागले होते. त्यानंतर पुत्रप्राप्ती झाली होती. सद्गुणी पुत्र होता आणि हे संकट. त्यांचे पूर्ण अवसान आता गळाले होते आणि यशस्वी मात्र, बाबा काय झाले मला सांगा, सगळं खरं खरं सांगा म्हणून त्यांच्या मागे तगादा लावून होता. काय करावे, पोराला कोणत्या तोंडाने सांगावे, यक्ष प्रश्न होता त्यांच्या पुढे. पोराच्या मनावर याचा काय परिणाम होईल याचा विचार सुद्धा करवत नव्हता त्यांना. शेवटी त्यांना डॉक्टर अभयची आठवण झाली होती आणि सगळे रिपोर्ट्स घेऊन ते अभयकडे आले होते. यशस्वी पुन्हा विचारत होता, मला नेमके काय झाले डॉक्टर, सांगा ना. आता डॉक्टर अभयची कसोटी होती. पौगंडावस्थेतील मुलाला तुझ्या शरीरात जन्मजात पुरुषत्व प्रदान करणारे काही अवयवच नाही आहेत हे सांगणे एक दिव्यच होते. डॉक्टर अभयने सांगायला सुरुवात केली, यशस्वी तुला माहित आहे ना, काही मुलांना जन्मजात काही अवयव नसतात किंवा असतात तर ते अगदी अविकसित किंवा खुरटलेले असतात. बाळा, असे असणे कुणाला आवडते का? नाही ना. पण आपल्या हातात इथे काही नसते, कारण निसर्गतःच तसं घडलेले असते. तसेच बाळा तुझ्या बाबतीत झाले आहे. तुझ्या शरीरात मुळात बीजांडकोशच नाही आहे. त्यामुळे तुला तुझे शरीर अवयव इतरांपेक्षा वेगळे भासतात. पण त्यात ना तुझी चुकी आहे ना दुसऱ्या कुणाची. ती तर मुळात निर्मितीतच झालेली चूक आहे आणि जे आहे ते आपल्याला स्वीकारायचे आहे. तू हुशार आहेस, ऑलराऊंडर आहेस आणि आता तू ज्या अवस्थेत आहेस तेव्हा ह्या गोष्टींपेक्षा आपली प्रगती आणि ध्येय निश्चिती ही जास्त महत्वाची आहे आणि त्यासाठी स्वतःला अगदी झोकून द्यायची गरज आहे. आपण शिकलो, मोठे झालो की मग आपल्यासोबत आपला देश सुद्धा मोठा होतो. अशी कितीतरी मोठी माणसे आहेत जी फक्त याच एका ध्येयाने प्रेरित आहेत. आपले वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, मुलं बाळ हे त्यांच्या आयुष्याचा भाग नाही आहेत, कारण त्यांना अशा गोष्टींसाठी वेळच नाही आहे आणि पुढे मागे आपल्याला सुद्धा त्याच मार्गाने जायचे आहे. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपला अभ्यास आणि आपलं ध्येय यावरच आपल्याला पुढे लक्ष केंद्रित करायचे आहे. मला काय म्हणायचे आहे ते तुला कळले असेलच अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे आता आपलं ध्येय सध्या एकच, उच्च शिक्षणाचे. डॉक्टर अभयच्या काउन्सिलिंगने सारी दिशा स्पष्ट झाली होती. यशस्वीच्या कमजोरीला फोकस न करता त्यांनी त्याला सकारात्मकतेने लढायला प्रेरित केले होते. बाबांनी यशस्वीला समजवायचे तर तोच त्यांना सांभाळत होता. बाबा, मी अपंग नाही, मतिमंद नाही, तर मी सुजाण आणि सुदृढ आहे. जे माझ्या वाट्याला आले ते मी स्वीकारले आहे. फक्त याची वाच्यता उगीचच कुठेही करू नका. मी सगळं सहन करू शकेन, पण लोकांच्या अशा उपेक्षित आणि सहानुभूतीच्या नजरा मला नकोत. असे म्हणत त्याने वडिलांना सुद्धा विनाकारणच्या विचारांपासून परावृत्त केले होते. सकारात्मकतेने आलेल्या प्रसंगाशी लढत त्याने आजही यशस्वी मजल मारली होती. निराशेच्या अंधकारात खितपत पडून न राहता सकारात्मकतेने त्यावर मात केली होती. म्हणूनच डॉक्टर अभय हे बघून खुश होते. हा विजय होता त्यांच्या समुपदेशनाचा आणि विशेषत्वाने यशस्वीने दाखवलेल्या सकारात्मकतेचा. हाच तो यशस्वी क्षण होता यशस्वीच्या जीवनाचा. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.